नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत करतो मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये ई ग्रामर अँड आर ट्युटोरियल्स. आता इंग्रजी विषयाचा नववी मराठी मीडियम इंग्रजी विषयाचा पहिलं युनिट लेट्स बिगिन आपण सुरुवात करूया. बघा काय काय दिलेलं आहे या युनिटमध्ये. ॲक्रॉस्टिक आहे, नो युअर टीचर आणि एक छोटी प्रायोरिटीज ह्याची एक ॲक्टिव्हिटीज दिली आहे. चला आपण सुरुवात करूया. नो युअर टीचर किंवा ॲक्रॉस्टिक यापासून. बघा ॲक्रॉस्टिक म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. राईट युअर फर्स्ट नेम इन कॅपिटल लेटर. त्यांचं काय नाही, तुमचं स्वतःचं नाव कॅपिटल लेटरमध्ये तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. अरेंज द लेटर्स ऑन द वन बिलो दी अदर. एका खाली एक ते लेटर्स तुम्ही लिहा. राईट अन इंग्लिश वर्ड ऑर फ्रेज बिगिनिंग विथ ईच लेटर इन युअर नेम. आता तुमच्या प्रत्येक लेटर पासून एक स्वतः म्हणजे तुमचं जे नाव तुम्ही लिहिलेलं असेल त्यातल्या प्रत्येक लेटर पासून वेगवेगळा शब्द तुम्हाला एक तर फ्रेज तयार करायची किंवा एक शब्द इंग्रजीमध्ये तुम्हाला तिथे त्याच्यासमोर लिहायचा आहे. ट्राय टू फाइंड वर्ड्स दॅट आर रिलेटेड टू द मीनिंग ऑफ युअर नेम. आणि जास्तीत जास्त जे तुमच्या शब्दांशी तुमच्या जे नावाचे जे शब्द तुम्ही लिहाल ते तुमच्या नावाशी रिलेटेड असले पाहिजे याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. आता बघा त्यांनी एक एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. इंग्लंड. ओके. इंग्लिश हे नाव दिलेले बघा, ENGLISH. एका खाली एक त्यांनी लिहिलं एक्झाम्पल बघा. तर ई पासून काय लिहिलं त्यांनी, इंग्लंड. इथे दिसतंय तुम्हाला. नंतर पुढचं काय दिलंय त्यांनी बघा, नेम. एन पासून त्यांनी नेम हा शब्द लिहिलाय इथे, कळतोय तुम्हाला. आता पुढे त्याच्यानंतर काय दिलं, ग्लोबल. जी पासून ग्लोबल लिहिलं. एल पासून लँग्वेज लिहिलं, कळतंय. नंतर आय पासून इंटरनॅशनल लिहिलं. स्कूल पासून सब्जेक्ट लिहिलं. आणि हायर एच पासून हायर एज्युकेशन. या त्यांनी अशा इथे गोष्टी लिहून दिलेल्या आहे. आता त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही ॲक्रॉस्टिक तयार करावे लागतील. ते तुमच्यासाठी मी एक्झाम्पल म्हणून बाजूला लिहून ठेवले, आपण ते बघूया. इथे बघा कॅन्डी दिसतंय तुम्हाला. कॅन्डी हा शब्द त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आता या शब्दापासून आपल्याला ॲक्रॉस्टिक त्यांनी तयार करायला लावलं. मग सी नंतर ANDY हे बाजूला लिहून घेतले आपण. मग कॅन्डीच्या सी पासून क्रंची चिवी असा आपण त्याच्याशी रिलेटेड वर्ड लिहिला. ए पासून ऑसम. एन पासून नाईस अँड स्वीट. डी पासून डिलाइटफुल अँड डिलिशियस. वाय पासून यम्मी ट्रीट. आता हे सगळे रिलेटेड वर्ड्स लिहिले म्हणजे टेस्टशी रिलेटेड. चव कशी आहे, ते कसं खायचं, कसं लागतं, या सगळ्या गोष्टी आपण इथे मेन्शन केल्या. पुढचं बघूया आपण. कॅट्स. CATS कॅट्स हा शब्द दिलेला आहे त्यांनी. मग CATS आपण बाजूला लिहून घेतलं. मग सी पासून काय होतं, कडल. ए पासून ॲक्रोबॅटिक. टी पासून टेनेशियस अँड टेरिफाईंग. एस पासून सॉफ्टली परिंग. कळतंय तुम्हाला. नंतर बघा फिअर. फिअर म्हणजे काय रे, तर घाबरणे. फिअर पासून फ्रायटंड. तर एफ पासून फ्रायटंड लिहिलं. ई पासून एरी अँड स्ट्रेंज. ए पासून अँक्सिटी रायझेस. आर पासून रेडी टू फ्ली. असं शब्द गरजेचं असं नाही की एकच शब्द लिहायचा आहे तुम्हाला, तुम्ही याच्या व्यतिरिक्त अजून शब्द लिहू शकता. कळतंय. नेक्स्ट बघा स्प्रिंग. स्प्रिंग पासून बघा काय येतं, सगळे शब्द आपण एका खाली एक लिहिले. SPRING स्प्रिंग. मग एस पासून काय, सनी डेज. पी पासून प्लांट्स अवेकनिंग. आर पासून रेनड्रॉप्स ऑन द रूफ. आय पासून इंटरेस्टिंग क्लाउड्स. एन पासून न्यू फ्लावर्स. जी पासून ग्रे स्कीज. इथपर्यंत आलं तुम्हाला, कळतंय. नंतर बघा हाऊस. आता हाऊस हा शब्द दिलेला आहे आपल्याला, याचं ॲक्रॉस्टिक लिहायचं आपल्याला. मग एका खाली एक लिहिलं HOUSE हाऊस. मग होम, ओपन अँड इन्व्हायटिंग. नंतर युनिव्हर्सल. नंतर सेफ अँड वॉर्म. नंतर ई पासून एव्हरीथिंग. असं झालं. आता समजा मी असं तुम्हाला त्यांनी आपल्याला काय करायला लावलेलं आहे, तुमचं स्वतःचं नाव लिहायला लावलंय. मग जसं मी म्हटलो की माझं नाव समजा राहुल आहे. ओके. मग माझ्या नावाचं जे स्पेलिंग मी लिहिलेलं आहे त्याच्यातला प्रत्येक एक अल्फाबेट मी एका खाली एक लिहितो. मग आर, मग ए, नंतर HU आणि L. मग आर फॉर रन असं मी म्हटलं, म्हणजे इथे आयफन करून लिहितो. ए फॉर मी जसं ए फॉर आपण काय लिहायचं,
तर मग मी ए फॉर एअरी लिहितो. एच फॉर काय लिहितो मी? समजा मी असं म्हटलं की हँडसम लिहू. ओके. यू फॉर युनिक आणि एल फॉर लाईक. म्हणजे तुम्ही इथे काहीही शब्द लिहू शकता. कळतंय तुम्हाला? ओके. आता ही आपली एक सेकंड ऍक्टिव्हिटी आहे. आता त्या ऍक्टिव्हिटीकडे बोलूया आपण. बघा ह्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये? नो युअर टीचर. नो युअर टीचर. इंटरव्ह्यू युअर टीचर युझिंग द फॉलोइंग पॉईंट्स. काही पॉईंट्स तुम्हाला खाली दिलेले. हिज ऑर हर नेम, त्यांचं नाव. तर तुम्ही कसं विचारणार? क्वेश्चन विचारा. इंटरव्ह्यू करायचा म्हणजे आपल्याला एक प्रकारचा क्वेश्चन त्यांना विचारायचे. द क्वालिटीज ही ऑर शी लाईक्स बेस्ट इन हिज ऑर हर स्टुडंट्स. त्यांच्या स्टुडंट्समध्ये त्यांना कोणत्या क्वालिटीज आवडतात या इथे आपल्याला यायचे. नंतर थर्ड पॉईंट त्यांनी दिलाय, हिज ऑर हर फेवरेट इंग्लिश ऑथर बुक फिल्म्स. कोणती फिल्म्स आवडतात, कोणते ऑथर त्यांना आवडतात याच्याबद्दल इथे लिहायचंय. हिज ऑर हर favorite teacher in school or college and the reason why he or she liked that teacher. त्यांना कोणते टीचर आवडत होते किंवा का आवडत होते, तर हे आपल्याला इथे लिहायचं. नंतर पुढचं नेक्स्ट पॉईंट आहे, व्हॉट युअर टीचर वुड लाईक टू यू टू फोकस ऑन इन स्टँडर्ड 10. 10वी नंतर तुम्ही कशामध्ये फोकस केलं पाहिजे स्टँडर्ड 9 मध्ये. तर हे जे पॉईंट्स आहे या पॉईंट्सवर आधारित तुम्हाला काही क्वेश्चन्स त्यांनी तयार करायला लावले. ठीक आहे, आपण काही क्वेश्चन्स तयार केलेले आपण ते बघूया. बघा, विल यू प्लीज टेल मी युअर नेम. पहिला क्वेश्चन, विल यू प्लीज टेल मी युअर नेम. सेकंड, विच क्वालिटीज ऑफ युअर स्टुडंट्स डू यू लाईक मोस्ट. हा एक क्वेश्चन. हु आर युअर फेवरेट ऑथर्स. त्याच्यानंतर आपण म्हणतो हु आर युअर फेवरेट बुक्स. त्याच्यानंतर हु आर युअर फेवरेट इंग्लिश फिल्म्स. म्हणजे हे 3 क्वेश्चन घेतले. त्याच्यानंतरचे 2 क्वेश्चन त्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलेलेच होते. हु वॉज युअर फेवरेट टीचर इन युअर स्कूल ऑर कॉलेज. हा प्रश्न त्यांनीच करून दिलेला होता. आणि त्याच्यानंतर व्हॉट डू यू थिंक शुड वी स्टुडंट्स फोकस इन स्टँडर्ड 9. कळतंय? म्हणजे हे 2 क्वेश्चन त्यांनी आपल्याला लिहून दिले होते. हे काही क्वेश्चन मी तुम्हाला तुमच्या समोर मांडले. आता हे सगळी ऍक्टिव्हिटी तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहायची आहे. आता प्रायोरिटीज मध्ये बघा ते काय म्हणता. बघा, hold a discussion in the classroom to decide your priorities for this year's work together with your classmates and teacher. तुमच्या क्लासमेटचा आणि तुमच्या टीचर्सचा तुमची हेल्प घेऊन तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये कुठल्या गोष्टींमध्ये आपल्याला प्रायोरिटीज द्यायच्या आहे या वर्षी ते ठरवायचंय. नंबर द फॉलोइंग इन ऑर्डर ऑफ प्रायोरिटी. यू मे ऍड मोर फीचर्स टू द लिस्ट. आता खाली काही प्रायोरिटीज त्यांनी दिलेल्या आहे, या तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज मध्ये ऍड करायच्या आहे. तर कशाला तुम्ही सगळ्यात जास्त महत्व द्याल प्रायोरिटीज मध्ये? इथे बघा, प्रनन्सिएशन, स्पीकिंग वगैरे ह्या गोष्टी त्यांनी इथे आपल्याला विचारलेल्या आहे. प्रनन्सिएशन आहे, स्पीकिंग आहे, लिस्निंग टू इंग्लिश प्रोग्राम ऑन रेडिओ अँड टीव्ही, searching something in English every day, learning rules of grammars, learning rules of punctuations, नंतर learning to correct your own work, नंतर writing independently, नंतर पुढचं आहे memorizing spelling, नंतर copying words and lines from the board books you may add to the list. आता हे जे सगळे पॉइंट्स दिलेले ऍक्च्युली जर पाहिलं तर हे सर्व पॉइंट्स फार महत्वाचे आहेत आपल्याला इंग्लिश शिकताना. पण तुमच्या प्रायोरिटीनुसार तुम्ही प्रत्येक पॉइंट लिहून घ्या आणि त्याला तुम्ही नंबर द्या की आम्ही सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या गोष्टीवर जास्तीत जास्त लक्ष देणार आहे आणि त्यानुसार ते पॉइंट्स तुम्हाला एका खाली एक लिहायचे. अंडरस्टूड? ठीक आहे. आता आपण आज पाहिलेले लेट्स बिगिन, फक्त हा एक पार्ट पाहिला आपण. पुढच्या वेळेस आपण पुढचा धडा बघू. आपण प्रत्येक गोष्टीचे 3 पार्ट करू. एक चिटचॅट ऍक्टिव्हिटी, नंतर लेसन आणि त्याच्यानंतर त्याचं वर्कशॉप. या 3 पार्टमध्ये आपण प्रत्येक गोष्टी बघत जाऊ. अंडरस्टूड? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.